येईल का जुळून नाते? मिताली आत आली. ती ऐकत होती. दिव्या मितालीची बाजू घेऊन आदित्यशी भांडत होती. दोघे बोलतच होते की मिताली दरवाजा उघडून आत आली. इथून पुढे तिला दरवाजा न वाजवताच आत आलेलं बघून तर आदित्यचं टाळकच फिरलं. दिव्याने ती मिताली आली तिकडे बघितलं. 1 मिनिट, तुम्ही दोघंही माझ्यासाठी अजिबात भांडू नका. तुम्ही कितीही सांगितलं तरी दिव्याला छोटी बहीण म्हणते मी, त्यामुळे तिच्यासाठी मी कोणाशीही बोलूच शकतेच. अजून एक गोष्ट, हे ऑफिस नाही आहे ना, इथे मी तुमची एम्प्लॉई आहे जी भासडून हातात द्यायला. मी तुम्हाला शिवी किंवा कोणताही अपशब्द किंवा वाईट बोलली नाही आहे. राहिला प्रश्न दिव्याचा, तर जिथे ती असेल तिथे मी असेल. इतके दिवस अगदी प्रेमाने बोलत होतात माझ्याशी आणि आज अचानक असं काय झालं? जेव्हा दिव्या फोन उचलत नव्हती तेव्हा कॉल माझ्या फोनवरच केला होता ना? गरज सरो आणि वैद्य मरो अशी गत आहे तुमची. मी तुमचा नेहमीच रिस्पेक्ट करत आली आहे, पण जर तुम्ही मला ऑर्डर देत असाल तर मी तुमची एम्प्लॉई नाही, हे लक्षात ठेवा. मिताली एकदम रागातच बोलत होती आणि इकडे आदित्यच्या हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. त्याने बेडवरची उशी घेतली आणि सरळ मितालीच्या दिशेने भिरकावले. ह्या शब्दात माझ्याशी बोलायचं नाही. दिव्याची मैत्रीण अस नाहीतर कोणी, आय डोंट केअर. गेट आउट ऑफ माय साईट. आदित्य चिडत म्हणाला. मी या तुमच्या रागाला घाबरत नाही. मिताली तेवढ्याच रागात म्हणाले. आता दोघंही रागात आलेले बघून दिव्यामध्ये पडली. गप्प बसा दोघंही, एकदम शांत. माझ्यासाठी दोघंही तुम्ही भांडू नका प्लीज. आदित्य, तुम्ही मितालीशी असं बोलू शकत नाही आणि मितू, तूही असं त्यांच्याशी बोलू शकत नाही. मी बघेन कोणासोबत राहायचं की नाही, हा सर्वस्वी माझा निर्णय असेल, पण तुम्ही दोघंही भांडू नका, दिव्या म्हणाली. तिने मितालीच्या हाताला पकडलं आणि बाहेर घेऊन आली तिला. मी तू काय आहे, तू तरी समजून घे. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी बोलतच होती ना तुझी बाजू घेऊन, तुला मध्ये यायची काय गरज? दिव्याने मितालीला विचारलं. मग त्यांनी जीभ हसवून हातात देईन हे सांगितलं ते तुला चाललं? मिताली म्हणाली. नाहीच चाललं, मी त्यांना बोलतच होती. मी थांबली होती का? दिव्याने विचारलं. आता तू मलाच समजावत बसणार का? मितालीला अजूनच राग आला होता. आदित्य कसंही बोलला तरी आपण बोलायचं नाही हे तिला काही पटलं नव्हतं. इकडे आदित्यने रागात सगळं खाली टाकलं होतं. त्याची प्रचंड चिडचिड होत होती. माहीत नाही काय एवढा राग येत होता, पण मितालीच्या बोलण्याने तो फार चिडला होता. बेडरूम मधला आवाज ऐकून दिव्या जातच होती की शिवने अडवलं आणि स्वतः आत गेला. दरवाजा उघडताच शिवच्या पायावर येऊन काचेचा ग्लास बसला. शिव चांगलाच कळवळला. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा. का करताय तुम्ही असं? शिव म्हणाला. शिव पहिल्यांदा आदित्यला असं कोणा मुलीशी बोलताना ऐकत होता. तू तिला घेऊन जा, आदित्य शिवला म्हणाला. मितालीने त्याला जास्तच राग दिला होता. दिव्यावर तो चिडायचं म्हणाला तरी होत नव्हतं चिडायला, पण मितालीला असं बोलताना बघून त्याला प्रचंड चिड आली होती. कारण दिव्या व्यतिरिक्त त्याच्याशी असं बोलायची कोणीच हिंमत केली नव्हती. मितालीचं त्याने का ऐकून घ्यावं बरं? चांगल्या शब्दात बोलू शकली असती ना ती. तो आधी चांगलाच बोलला होता ना, मग ती मला समजते कोण? तो स्वतःशीच मनात विचार करत होता. ओके सर, शिव म्हणाला आणि बेडरूम मधून बाहेर आला. दिव्या मॅडम, तुम्ही जा,
आणि आदित्य सरांना शांत करा. ते खूप चिडचिड करतायत. शिव म्हणाला तशी दिव्या बेडरूममध्ये जायला वळली. जाताना तिने शिवला डॉक्टरला कॉल करायला सांगितलं. शिवने मेरीला बेडरूम साफ करायला सांगितली आणि डॉक्टरांना कॉल केला. कॉल करून तो मितालीकडे आला. त्याला वाईटच वाटलं होतं. आदित्यने असे शब्द नको वापरायला पाहिजेत मितालीसाठी. मिताली बाहेर सोफ्यावर बसून रडत होती. मिताली, शिवने हळूच आवाजात तिला हाक मारली. बाजूला बसावं की नाही या संभ्रमात तो उभाच राहिला. त्याच्या आवाजाने मितालीला अजूनच रडू आलं. मिताली, आदित्य सरांना टेन्शन आहेच, पण खूप औषधी घ्यावी लागत आहेत त्यांना, त्यामुळे त्यांची चिडचिड झाली असेल. त्यात तू त्यांच्याशी एकदम तोडून बोललीस, त्यामुळे त्यांना जास्त हर्ट झालं. ते बॉस आहेत, तू जरी त्यांची एम्प्लॉई नसतीस तरी अजूनपर्यंत कोणाकडूनही त्यांनी अशा शब्दात बोललेलं खपवून घेतलं नाहीये. एक दिव्या मॅडम अपवादात्मक आहेत. त्या काहीही करू शकतात त्यांना, कारण आदित्य सर त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यात त्यांना थोडा वेळ दिव्या मॅडम सोबत घालवायचं आहे. त्यांना थोडं दिव्या मॅडमना समजवायचं आहे. त्यांना लग्नासाठी तयार करायचं आहे. ते खरंच प्रेम करतात. दिव्या मॅडमना ते काहीच करणार नाहीत. शिवने मितालीला आपल्या पद्धतीने समजावलं. शिव, पण दिव्या आधीच एका धक्क्यातून गेली आहे. तिला मी सावरलंय. आदित्य सरांचं काही बी नसलं तर तिलाही ते असेच वागवणार नाहीत कशावरून. मी काही त्यांना नको म्हणणार आहे का? हो, पण मी जास्त पुढे जाऊ देणार नाही. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तसलं काहीही नाही, एवढं ठामपणे सांगेन त्यांना. मी दिव्यासाठी कोणालाच घाबरत नाही. दिव्याने थांबवलं म्हणून, नाहीतर मलाही रागच आलेला. जीभ हसडून देईन म्हणाले. मिताली रडत म्हणाली. ओके बाबा, त्यांच्या वतीने मी माफी मागतो तुझी, पण तू रडू नकोस आणि प्लीज तू चल माझ्यासोबत. शिव म्हणाला. माझ्यासोबत दिव्या येत असेल तर मी येईन, मिताली पण हट्टीपणा करत म्हणाली. का पण तुला सगळ्याला हट्टच करायचा आहे? का तू समजून घेत नाहीस? शिवही वैतागत म्हणाला. मला दिव्याची काळजी वाटते. पुन्हा जर ती तुटली तर तिला सावरायला मी नसेन इथे, मिताली म्हणाली. शिवला तिची दिव्याबद्दलची काळजी कळत होती, पण दिव्या काही आता लहान नव्हती. आता तिने काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं. मिताली, दिव्या काही लहान नाही आणि तिने आदित्यला तुला असं बोलण्यापासून रोखलं पाहिजे होतं, शिव म्हणाला. मग मगापासून दिव्या काय करत होती? तेच तर करत होती. तुमचे बॉस ऐकत नाही, त्याला ती तरी काय करणार, मिताली म्हणाली. तू आपल्या मैत्रिणीची बाजू घेत बसलीस तर कसं होईल, शिव म्हणाला. काही बाजू घेत नाही. तिला बोलताना मी ऐकलंय, तिने माझीच बाजू घेतली होती, मिताली म्हणाली. ठीक आहे, मग तू इथेच राहा. बॉस काय बोलतील ते ऐकत बस. माझ्याकडे रडत येऊ नकोस, शिव म्हणाला. नाही येणार रडत, मिताली नाक वर ओढत म्हणाली. रडून रडून नाक लाल झाले बघ, शिव हसत तिच्या नाकाला हात लावत म्हणाला. तशी मितालीही हसली. एकदाची रडूबाई हसली बाबा, म्हणून शिव खुश झाला. तिला कसंही करून आपल्या फ्लॅटवर घेऊन जायला हवं होतं, नाहीतर बॉस आपल्याला कच्चं गोळून खातील हे तो मनाशी विचार करत होता. दिव्या बेडरूममध्ये आली. मेरी सगळं उचलत होती. पूर्ण बेडरूम मेस करून ठेवला होता त्याने. बेडवर डोक्याला हात लावून बसला होता. डोळे लाल झालेले, केस विस्कटलेले.
त्याला असं बघून दिव्याला कळत नव्हतं कुठून सुरुवात करावी. कदाचित त्याला काही त्रास होत असावा. दिव्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि ती पुढे गेली. त्याच्या खांद्यावर हळूच हात ठेवला. जरा भीती वाटत होती आणि आदित्यची काळजीही वाटत होती. का आलीस तू इथे? तू जाणार होतीस ना तुझ्या मैत्रिणीसोबत, जा ना मग. आदित्य दिव्याशी रागाने बोलत होता. ती काही बोलली नाही. तिने मेरीला खुणेने पाणी आणायला सांगितलं. मेरी पाणी आणायला गेली तशी दिव्या अजून आदित्यजवळ गेली. तिने त्याचे डोक्यापासून दोन्ही हात बाजूला केले आणि पोटाशी अलगद डोकं जवळ घेतलं. त्याने लहान मूल आईला बिलगावं तसं दोन्ही हाताने तिला कमरेला पकडलं आणि बिलगला. अजून डोक्याचं बँडेज तसंच होतं. आत्ता हळूहळू आदित्यला शांत वाटत होतं. मगापासून जी आतमध्ये आग लागली होती, सर्व उद्ध्वस्त करण्याची इच्छा होत होती, ती निघून गेली होती. रखरखत्या वाळवंटात थंड वाऱ्याची झुळूक आल्यावर जसं मनाला अतीव समाधान लागतं तसंच वाटत होतं. मेरीने पाणी आणून दिलं. दिव्याने आदित्यचं डोकं आपल्यापासून थोडंसं लांब केलं. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. दिव्याने आदित्यला पाणी दिलं. पाणी पिऊन अजून बरं वाटलं. इतक्यात डॉक्टर आले. त्याने आदित्यला चेक केला. डॉक्टर, ते खूप चिडचिड करत आहेत. काय कारण असेल? दिव्याने काळजीने विचारलं डॉक्टरांना. गोळ्या सध्या जास्त प्रमाणात चालू आहेत. डोकं दुखणं हेही एक कारण असू शकतं, किंवा मग त्यांची हॉस्पिटलमध्ये एकाच जागी राहून जास्त त्रागा झाला असेल तर अशी चिडचिड होऊ शकते. नंतर एक ठोस कारण सांगता येत नाही, डॉक्टरही म्हणाले. पण प्रमाणापेक्षा जास्त चिडचिड केली तर त्यांना ॲडमिट करावं लागेल पुन्हा, आणि टेस्ट करावे लागतील. तेव्हाच कळेल काय ते नेमकं कारण, डॉक्टर म्हणाले. आणि दिव्याला अजूनच काळजी वाटली त्याची. त्यांना काही मेडिसिन? शिवाई तिथे आला होता, त्याने विचारलं. नाही, काहीच गरज नाही. त्यांना ऑलरेडी खूप मेडिसिन चालू आहेत. काळजी करू नका. जर जास्तच वाटलं तर हॉस्पिटलमध्ये घेऊन या, डॉक्टर म्हणाले. आणि आपला बोरिया उचलून निघून गेले. मितालीही आली पाठोपाठ, पण काहीच बोलली नाही. तिलाही आदित्यची काळजी होतीच, पण रागही होता. दिव्याने त्याला बेडवर झोपायला मदत केली. आदित्य शांत झोपला. त्याचे सर्वच बाहेर आले. काय होतं हे सगळं? तुम्हा मोठ्या लोकांचं मला एक कळत नाही. आपटधुपट का करत असता तुम्ही? दिव्या म्हणाले. आदित्य सर असं कधीच करत नाहीत. एवढे चिडलेले मी पहिल्यांदा बघितले आहेत त्यांना. तू स्मिताला मारतानाही बघितलं असतंस ना, तर किती कूल होते माहीत नाही तुला, शिव बोलला. आणि दिव्याने मोठेच डोळे केले. काय? आदित्य सरांनी स्मिताला मारलं? दिव्या मोठे डोळे करत ओरडलीच. जवळजवळ जागेवरून उठलीच. तिला हे खूप भयंकर वाटलं. तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. आदित्यने तिला का मारलं, कसं मारलं, तिने काय केलं. तिला एवढंच माहीत होतं की ऑफिसमध्ये तिने राडा केला होता. त्यामुळे एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी आदित्यने कोणाचा जीव घ्यावा हे तिला अजिबात आवडलं नव्हतं. मिताली, तीही बोलली होती आज. तिलाही तो असं काही करणार नाही ना, ह्या भीतीने ती एकदम थरथर कापत होती. आता आपण नक्की काय करायचं? तो झोपला आहे तोपर्यंत कुठेतरी निघून जावं का? आणि त्याने आपल्याला शोधलं तर? कुठेही शोधू शकतो तो. आता शिवला काय सावरून घ्यावं कळत नव्हतं, कारण तोंडातून पटकन निघून गेलं होतं अजाणतेपणे. एक जागताना दुसरं उघडं पडलं होतं. कदाचित ह्याची किंमत मोजावी लागेल का आदित्य सहित शिवलाही? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर
पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. ह्या चॅनलवर निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.